मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली आणि मोस्ट ऑफ द टाईम मार्केट जे आहे ते पॉझिटिव्ह रेंजमध्ये राहिलं. बँक निफ्टी 51,500पर्यंत गेलेली आणि निफ्टीसुद्धा बऱ्यापैकी चांगली 25,000च्या वरती सस्टेन होती. पण क्लोजिंगच्या शेवटच्या 2 तासामध्ये किंवा दुपारच्या सत्रामध्ये दुपारी 1-1:30 नंतर मात्र बँक निफ्टीमध्ये शार्प सेलिंग बघायला मिळालं आणि 25,100वरून निफ्टी जे आहे तो परत पुन्हा 25,000च्या खाली 24,900च्या आसपास बंद दिला. बँक निफ्टीसुद्धा एकदम फ्लॅट 51,000च्या आसपास येऊन बंद दिली. जवळपास बँक निफ्टी जो आहे तो 250 पॉईंट मायनस, निफ्टी 1,200 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद दिला. काल मार्केट वन वे वर गेलेलं, खास करून काल निफ्टी चांगला रिकवर झालेला आणि 25,000च्या वर गेलेला आणि आज आपल्याला त्याच्या विपरीत एकदम उलटं चित्र बघायला मिळालं. मार्केट परत पुन्हा 25,100वरून खाली 24,900पर्यंत आलं. एकंदरीत मार्केट रेंज बाउंड राहिलं. शुक्रवारी चांगलं ब्रेकडाऊन दिलेलं, त्यानंतर सोमवारी थोडीशी रिकव्हरी आली, मंगळवारी चांगली रिकव्हरी आली, मजबूत वाटली. पण आज मात्र मार्केटला परत पुन्हा विकनेस बघायला मिळाला आणि ओव्हरऑल मार्केट जे आहे ते 24,800 आणि 25,000 या रेंजमध्ये ट्रेड होताना आपल्याला गेले 3 दिवस बघायला मिळते. मग ओव्हरऑल आज मार्केटला दुपारनंतरनं दबाव राहिला आणि उद्यासाठी थोडासा वीक सेटअप क्रिएट झाला असं मला वाटते. पण उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी आहे. आज बँक निफ्टीची विकली एक्सपायरी झाली. आपण बँक निफ्टीला सेलिंग बघितलं. मला वाटतं उद्याही थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. मग उद्यासाठी ट्रेड करायचं असेल तर लेवल्स क्लिअर कट आहेत. लोअर लेवलला निफ्टीला 24,750-800 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. तिथं पण निफ्टी येऊ शकतो. जर 24,900च्या खाली आला तर 24,750-800पर्यंत निफ्टी येऊ शकतो, जिथे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हायर लेवलला 25,000 25,050 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. त्यामुळे 24,900च्या वर 25,000 25,050पर्यंत निफ्टी जाऊ शकतं, जो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स पॉईंट आहे. 24,900च्या खाली मेंटेन राहिला 24,750-800पर्यंत निफ्टी येऊ शकतो. बँक निफ्टी 51,000 मेक और ब्रेक 51,000च्या वरती मेंटेन राहिला तर 51,400 ते 500पर्यंत परत पुन्हा बँक निफ्टी जाण्याचा प्रयत्न करू शकते. अदरवाईज 51,000च्या खाली आला तर 50,700 ते 50,800पर्यंत बँक निफ्टी खाली फर्दर डिक्लाईन करू शकतो. त्यामुळे या अनुषंगाने तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. 24,900च्या वर सस्टेन झालं तर एक कॉलची ऑपॉर्च्युनिटी आहे, कॉल बाय करू शकता. 50,000पर्यंत निफ्टी जाऊ शकतं. 24,900च्या खाली मेंटेन राहिला असेल तर एक पुट घेऊ शकता. 24,750-800पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये 51,000च्या बिलो आला तर पुट घेऊ शकता. 50,700 ते 800पर्यंत बँक निफ्टी येईल असं वाटते आणि 51,000च्या वर मेंटेन राहिला तर मात्र 51,400 ते 500पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते, जिथे कॉल साईडला बाईंग करू शकते. यानुसार तुम्ही ज्या मी लेवल सांगतो रोज व्हिडिओमध्ये, त्यानुसार तुम्ही या अनुषंगानं ट्रेड बँक निफ्टीच्या ऑप्शन्समध्ये थोडंसं स्टॉप लॉस लावून करू शकता. आज NSEमध्ये 828 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 1,627 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 16 शेअर्स वाढले, त्या बाजूला 34 शेअर्समध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये आणि निफ्टीमध्ये जास्त आहे. यांना सेक्टर वाईज फक्त FMCGमध्ये मायनर गेन बघायला मिळाले. बाकी ऑटो, मेटल, IT, बँक्स आणि ऑइल अँड गॅस सेक्टरवर चांगला सेलिंग प्रेशर बघायला मिळालं, दबाव बघायला मिळाला. कारण ग्लोबल मार्केट्समध्ये सुद्धा बघायचं झालं तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर्स मात्र 150 पॉईंट मायनसमध्ये आहे. मग ओव्हरऑल आज थोडासा येणारा US कन्झ्युमर इन्फ्लेशनचा डेटा आहे आणि इतर डेटा आहेत. नेक्स्ट वीकमध्ये फेडची मीटिंग आहे, त्याकडे लक्ष आहे. प्लस ऑक्टोबर एंडच्या आसपास USमध्ये इलेक्शन आहेत, त्याही मार्केटला थोडंसं कॉशियस आहे. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्स इव्हेंटमध्ये आहेत आणि डेटा आहे त्याच्यावर लक्ष आहे. आपला मार्केटसुद्धा साईडवेज ट्रेड होताना आपल्याला बघायला मिळते. पण ओव्हरऑल US मार्केटमध्ये आपल्या मार्केटमध्ये थोडंसं हायर लेवलला सेलिंग प्रेशर बघायला मिळते, विकनेस बघायला मिळते. तर बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.